केलिया स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरुचे नमस्कारुनी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लेम्या आता वंदू रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे साष्टांग नमन दंडवत ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपल्या बालका चालवी सकळा नामा म्हणे सरस्वती माते द्यावे मज स्मृती येतो का कोलती तुझ लागी लाड केल रिवाळ मांगतसे तुझ वंदी नाही रज चरणीचे तुरी येऊनिया मस्तकी टिव्यात जाई नाही भ्रांत तेव्हा माझी विश्वासा जो हरी वर्णिने कीर्ती द्याची आवडीचा होती रसिया ते ऐकोनिया स्तव झाली से प्रसन्न नाम्या तुझा अभिमान मज लागी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा यद स्वीकृतम अभंग तर जगत वंदनीय जगद्गुरु वैराग्यस्य मूर्तिमंत प्रतिकृती जगद्गुरु तुकोबाराया चतुष्णाम पदानाम अभंग विद्यते विठाला संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय जगद्गुरु तुकोबाराया साधकांना उपदेश करत असताना सांगतायत मायबाप हो तुमच्या आमच्या जीवनामध्ये एखाद्या सत्पुरुषाचं आगमन व्हावं एखाद्या चांगल्या वाटसरूचं आगमन व्हावं एखाद्या सदाचारी माणसाचं आगमन व्हावं अहो तो सत्पुरुष तो सत्कर्मी शेटीवाले बाबा सांगतात एखादा सत्पुरुष तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त व्हावा नोहे नोहे तो सत्पुरुष आमच्या एखाद्या काळामध्ये जिल्ह्यातून जावा एखाद्या काळामध्ये तालुक्यातून जावा एखाद्या काळामध्ये तो सत्पुरुष आमच्या जिल्हा परिषदच्या सर्कलमधून जावा पंचायत समितीच्या सर्कलमधून जावा ग्रामपंचायतमधून जावा महाराज म्हणतात एखाद्या वार्डातून जरी गेला वार्ड कळतो ना तुम्हाला तुम्ही त्यातली जुनी माणसं आहेत आपल्या वार्डातून गेला आपल्या गल्लीतून जर तो सत्पुरुष गेला आणि त्या सत्पुरुषाच्या पायाला लागलेली धुळी रजकन महाराज म्हणतात सहज जरी उडून आली आणि तुमच्या चौकटीत तुमच्या घरापर्यंत आली आणि त्याचा स्पर्श जर तुमच्या शरीराला झाला तर तुमच्या अंतःकरणातली वासना जळून जाते वासनेचे बीज जळूनी जाय महाराज जळाली आमच्या अंतःकरणातली वासना काय फळ आहे त्याचं महाराज म्हणतात मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे एकदा का वासना जळाली की मग राम नामाची उपज तयार होते आवड तयार होते आणि सुख वाढायला लागतं सुख वाढल्यानंतर परिणाम काय होतो महाराज म्हणतात त्या साधकाची अवस्था सांगतात जगद्गुरु तुकोबाराया कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप अशी त्या साधकाची अवस्था तयार होते महाराज म्हणतात हे साधन उत्तम आहे गोमट आहे सुलभ आहे आपण सर्वांनी केलं पाहिजेत असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे विठाला आपण परम भाग्यवान आहे आपल्या अंतःकरणामध्ये आजही कुठेतरी पुण्याची सामुग्री आहे आपलं अंतःकरण भगवंताच्या भक्तीने परिपक्व झालेलं आहे म्हणून आज या प्रवाहामध्ये आपण हरिकीर्तनासाठी आहे फक्त मुलांना थोडं शांत करा त्यांना बोलू देऊ ना अतिशय सुंदर आपलं नियोजन आहे गेली 54 वर्ष झाले आपला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा चालू आहे आणि या सोहळ्यामध्ये ज्यांच्या मुखातमधून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करताय हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य तायडे बाबा महाराजांची वाणी पवित्र आहे गोड आहे ज्या वाणीने अनेक साधकांच्या हृदयाला पाझर फोडले अशी बाबांची वाणी आहे या ठिकाणी मृदंगाचार्य हरिभक्तपरायण गुरुवर्य गजाननजी महाराज खोरणे
त्यांच्या संस्थेतील साधक मंडळी जी महाराजांकडे राहून चांगल्या प्रकारची साधना करते, ही साधक घडवण्याचं काम महाराज करतायत. हरिभक्तपरायण सुरदासजी महाराजांचं गाणं बरेचशा वेळेस ऐकण्याचा योगायोग आला. डोळस माणसाला जे काम जमत नाही बुवा, तेच काम आंधळे माणसं करू शकतात. अहो, डोळस माणसाने काय करावं, तर डोळस माणसं जवळपास पापच करतात. पण जी माणसं सुरदास असतात का नाही, त्यांचं हृदय ते सांभाळा बरं एकदा तुम्ही, बाकी सर्व व्यवस्थित होईल. त्यांच्या हातचे टाळ घ्या, त्यांना जवळ बसून घ्या. जवळपास 5-6 वर्षापासून आहे गजानन भाऊ मिटकर. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आपल्या परिसरात. या सर्वांमुळे या कार्यक्रमाला ही शोभा आहे. बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेलाच या ठिकाणी काय करू, काय करायचं, आजीमाय विठाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, एखादा सत्पुरुष तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. सोपं आहे काय माय बापू? या जगामध्ये शास्त्रकार सांगतायत की सत्पुरुष भेटणं खूप कठीण आहे. अहो, चांगला मार्गस्थ भेटणं कठीण आहे, चांगला विचार सांगणारा भेटणं कठीण आहे. तर सत्पुरुष या जगामध्ये कुठे भेटावे? एक सांगू तुम्हाला, 2018 मध्ये मी गाडी घेतली गजानन, आणि मग माझी ड्रायव्हिंग थोडी कच्ची होती. माणसानं पुढं पाव का मागं पाव हे मला नेमकं कळत नव्हतं. ब्रेकवर पाय द्यायचा असला तर मी खाली पाहायचो. एक जण मला, महाराज ब्रेकवर पाय देतात, खाली पायसान तर लगेच वरीच असा, अशी माझी गत होती. मी कीर्तनासाठी गेलो. छोटासा रस्ता होता, गाडी वळवायची होती. पाठीमागे एक ओटा होता, त्या ओट्यावरती एक 7, 8, 9, 10 वर्षाचा मुलगा बसलेला होता. मी म्हणलं याला आपण विचारलं पाहिजे, गाडी मागं टच होते का नाही, धक्का लागते का नाही. मग मी गाडी मागं घेत होतो, रिवर्स घेत होतो. त्या काचेतून मागं पाहून त्याला विचारायचो, जमते का रे, जमते का रे. तो म्हणला महाराज येऊ द्या. मी म्हणलं जमते का, म्हणला येऊ द्या. म्हणलं जमते का, म्हणला येऊ द्या. जेव्हा टचकन वाजला तो म्हणला, जर एखादा वाट सरू या जगामध्ये चांगला मिळत नसेल तर सत्पुरुष या जगामध्ये कुठून मिळणार आहे. महाराज म्हणतात, शैले शैलेन माणिक्यम मोक्तिकम न गजे गजे साधू नाही सर्वत्र चंदनम न वने वने. अरे या जगामध्ये काही मिळू शकतं दादा, पण साधू मिळू शकत नाही. एक गोड सुंदर चिंतन आहे. तात मिले पुनि मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदायी राज मिले गज बाज मिले सब साज मिले मन वांछित पाई. सब साज मिले मन वांछित पाई पर संत समागम दुर्लभ भाई. चंद्रामृत सुख से बनेला, चंद्रामृत सुख से बनेला, अष्टगाता विधान वेला, अष्टगाता विधान वेला, बाह्य हे आशा कर वेला, वरिष्ठ साधूची भेटी न होया, साठी एकदा टाळ्या वाजवा. हात बांधून नका घेऊ. सीमेवर उभा राहिला म्हणे गोळ्या कधी भरू. अरे मरशील ना बाबा. तसं कीर्तनात उभा राहिल्यानंतर कलाकारांनी असं टाईटच राहिलं पाहिजे. महाराज तिकून कधी बोलतो ना आपण कधी प्रमाण देतो. ऐसी कैसी याने भेटती ते साधू चंद्रामृत सुखे सेववेल हसता जाता रवी धरवेल बाह्य सागर हेरा तरवेल परी त्या साधूची. हे खूप महत्वाचं. त्या साधूची, या साधूची नाही, त्या साधूची. ते कोणते साधू? ज्यांच्या दर्शनाने तुमच्या जीवन मृत्यूची बाधा तुटते, ज्यांच्या दर्शनाने तुमचं अंतःकरण पवित्र होतं आणि ज्यांच्या अंतःकरण दर्शनाने तुमच्या अंतःकरणातली वासना निघून जाते, असे साधू. पण साधू भेटत नाही असं नाही बा, पण लोकांची साधूकडे पाहण्याची वृत्ती बदलली. तुम्ही बघा, गावामध्ये जर महाराज आले तर लोक काही चर्चा करतील, काही सांगता येत नाही. असंच पहिल्या दिवशी एका महाराजांचं कीर्तन, मग महाराजांनी गावात प्रवेश केला.
मग 4-5 म्हाताऱ्या ओट्यावर बसलेल्या होत्या गजानन बुवा. एक म्हातारी म्हणते, माय आजचा महाराज लयच बारीक आहे व. दुसरी म्हणते, कवून बारीक नाही राय ना, लोकांचंच खाते ना, पचल कसं. पुन्हा 3ऱ्या-4थ्या दिवशी माझ्यासारखा थोडासा अब्दुल गब्दुल आला. ती म्हणते, आजचा जरा बरा दिसते. दुसरी लगेच म्हणते, कसा बरा नाही दिसणार, घरी कधी चुलच भेटत नाही. आता समाज साधूकडे कोणत्या वृत्तीने पाहिजे सांगता येत नाही. एका नगरामध्ये सुंदर कथा चालू आहे. तिथे एक महाराज आहे ज्यांना खूप मोठी अशी दाढी आहे. आणि ते महाराज चाललेले आहेत रस्त्याने. एका आजीचा नातू रडायला लागला. ती आजी म्हणते, हे बाग, ते कथाकार बुवा चालले. तो नातू हुशार होता. ती म्हणली, आजी चालले तर काय करतात कथाकार बाबा? ती आजी म्हणे, झोळीत टाकतात. मी म्हणलो, झोळीत कशाला, पहिल्याच 2 आहेत, आता कशाला झोळीत. 3ऱ्या दिवशी तोच प्रसंग, कथाकार बाबा चालले. एका आजीची नात रडत होती. ती आजी म्हणली, हे बाग, बाबा चालले. ती नात हुशार होती. ती नात म्हणली, काय करतात बाबा? ती म्हणली, बाबा डसतात. आता कथा सांगायला आले का डसायला आले? महाराज साधूकडे पाहण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती समाजाची चांगली राहिलेली नाही. नुसतं समाजाचा घात होतो. समाज कुठेतरी दबल्या जातो. समाजाचं कुठेतरी अधपतन होतं. याचं कारण आहे की समाजाला साधू ओळखता आले नाही. विठाला कुठेतरी जीवनात आम्ही चांगला विचार केला पाहिजे साधूबद्दल. महाराज गावात आल्यानंतर, कथाकार गावात आल्यानंतर, ही मंडळी गावात आल्यानंतर कुठेतरी चांगला विचार केला पाहिजे. या कोरोनाच्या काळात तर काय लोक विचार करत होते गजानन बुवा. कोरोना संपत आला, मधामधामध्ये आमची गाडी निघाली. एक जण म्हणली, महाराज जमला आता. अरे मी म्हणले, जमलं नाही बाबा. काही माणसं म्हणत होते, महाराज कसं काय होतं तुमचं कोरोनात? अरे कसं काय होतं म्हणजे, महाराज लोकांनी कोरोनात का धोत्र थोडी खाल्ले, भाकरीच खाल्ल्या. एवढंच आहे, तुम्ही तेल लावून खाल्ल्या, आम्ही बिना तेल. एवढाच फरक आहे. महाराज साधूकडे पाहण्याची वृत्ती कोणती असावी? तुम्ही साधूकडे जाता ना, राघोजी बाबाकडे येताय ना, मग काय केलं पाहिजे? राघोजी बाबाकडे आल्यानंतर, राघोजी बाबाकडे आल्यानंतर बसलं पाहिजे, हात जोडले पाहिजेत, बाबाला विनंती केली पाहिजेत, बाबा माझा उद्धार होईल. कधी उद्धार पावेल, कधी कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगत जन, खरं जन चित्त जागे. कधी उद्धार पावेल, कधी कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगत जन, खरं जन बाबांना विचारलं पाहिजे, बाबा माझा उद्धार होईल का? हो, देव माझ्यावर कृपा करेल का? माझ्या कर्माचं खंडन कधी होईल का? पुसावे से जीवना दे दे मेरे तयास देव कृपा करिया पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज. बाबांना असं विचारलं पाहिजे, तो प्रभू रामचंद्र, तो कृष्ण कन्हैया, तो जगजिठी आमच्यावर कृपा करेल का? पण माणसं मंदिरात आले की बाबाच्या पायावर डोकं टेकवतील, पेढा ठेवतील, नारळ फोडतील आणि मग बाबाला विचारतील, बाबा आमच्या घरात पाळणा हलेल का? आता पाळण्याचा आणि बाबाचा काय समज? महाराज साधू भेटणं या जगामध्ये अतिशय कठीण आहे. कारण का? तुमचे आमचे विचार नकारात्मक आहे. आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणणारच नाही. आतापर्यंत लोक म्हणायचे पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह वागा, आणि या 2 वर्षात पॉझिटिव्ह म्हणलं की लोक पळायचे. आणि हा संसर्ग जर कोणी वाढवला असेल तर माझा आरोप आहे डॉक्टर लोकांनी वाढवला. महाराज आमचा पंढरीचा एक वारकरी होता, इथले सोडून आमचा पंढरपूरचा एक वारकरी पंढरीची वारी करायचा. त्याला थोडीशी सर्दी झाली, खोकला झाला आणि तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी सांगितलं झोपा. झोपला, त्याचं चेकअप केलं. चेकअप चालू असताना ते डॉक्टर म्हणले, खाओ
तुमची परिस्थिती कशी काय? आता भोळा वारकरी परिस्थिती 50% ऊस आहे म्हणले. तुम्ही पॉझिटिव्ह आहे. तो म्हणला डॉक्टर साहेब काही करा पण 2 दिवसात सुट्टीच नाही म्हणले. लगेच ICU मध्ये. तुमचं जमतच नाही. पण तो वारकरी हुशार होता. तो म्हणला ICUची तयारी करून घ्या तर मी घरून येतो. वारकरी घरी गेला आणि 4 दिवसांनी पुन्हा मळके कपडे घातले, मळकी पताका घेतली आणि ते मास्क लावून वारकरी आला आणि तिथे येऊन खोकलला. तो म्हणला वारकरी बा झोपा. पूर्ण चेकअप चालू केलं. कशी काय तुमची परिस्थिती? घरदार? तो म्हणला घर अंधार कोणाला? वारकरी. आम्हाला घरं नाही दारं नाही म्हणला. 15 दिवसाला आळंदी, 15 दिवसाला पंढरपूर. तो म्हणला तुम्ही निगेटिव्ह आहे, जा घरी. महाराज या 2 वर्षात पॉझिटिव्ह म्हणलं की माणसं मारायची. पण माणसाने सकारात्मक राहिलं पाहिजे. सकारात्मक राहाल तर सुख मिळेल, सकारात्मक राहाल तर चांगली माणसं मिळतील आणि सकारात्मक राहाल तर कीर्तनाचा आनंद मिळेल. म्हणून कीर्तनात सकारात्मक राहिलं पाहिजे. विठ्ठला मी किती नकारात्मक मी सिद्ध करून देतो तुम्हाला. आपल्या गावामध्ये एका माणसाकडे एक गाय होती. ती गाय त्याचं 5 लिटर दूध द्यायची. किती लिटर बोलत चला कीर्तनात? 5 लिटर दूध द्यायची. त्याचं ठरलेलं होतं आपल्या गावातून दूध काढायचं, नाशेगाव पोलीस स्टेशनच्या तिथं नेऊन द्यायचं. तो 5 घरी दूध द्यायचा 5 लिटर, प्रत्येक घरी 1 लिटर दूध त्याचं ठरलेलं होतं. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले आणि 4थ्या महिन्यामध्ये तो दूध घालायला गेला. त्याने पहिल्या घरी कॅन टेकवली, माप आपलं त्या दुधाच्या भांड्यात टाकलं आणि त्या मावशीच्या पातेल्यात 1 लिटर दूध टाकलं. कॅन उचलली, दुसऱ्या घरी गेला, माप भांड्यामध्ये टाकलं, 1 लिटर दूध काढलं आणि पातेल्यामध्ये टाकणार. तेवढ्या समोरच्या मावशीने सांगितलं दादा माझ्या घरी आज 1 लिटर दूध जास्त द्याल का? त्याने सांगितलं मावशी जमणार नाही. मी जर तुमच्या इथे 1 लिटर दूध जास्त देतो तर माझ्याकडे दूध फक्त 2च लिटर उरेल आणि घरं उरतील 3. मी देऊ शकत नाही. त्या मावशीने एक शब्द वापरला, राजा ए दादा तुलाही लेक बाळ असेल, मलाही लेक बाळ आहे आणि माझ्या घरी आज पाहुणे येणार आहेत आणि माझ्या लेकीचं जमण्यासारखं आहे रे. माझ्या लेकीचं जर जमलं, माझी लेक जर सुखात गेली ना राजा, तर तुला आशीर्वाद मिळतील रे दादा. त्या दूधवाल्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं ताई माझी मुलगी काय तुझी मुलगी काय? अगं घे 1 लिटर दूध. त्यांनी 1 लिटर दूध जास्त त्या भांड्यात टाकलं. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, दूध किती लिटर गेलं? किती लिटर? 1 आणि 2 3 लिटर दूध गेलं. आत्ता लोक तुम्ही असं करसान तर मै शिका लागन मले. 3 लिटर दूध संपलं. घरं किती राहिले? मी जाऊ घरी? घरं राहिले 3. तुम्ही म्हशीच्या सोबत मग घरी इकायच्या मागे का? घरं राहिले 3, दूध राहिलं कामापुरतंच बोला, पुढचं नका हानुरा. दूध राहिलं 2 लिटर, घरं राहिले 3. आता काय करायचं? बोलत ना काय करायचं? टाकलं पाणी माणसानं. महाराज हे आमचे विचार आहे. आता पाणी टाकल्यानंच जमेल का? नाही, पाणी टाकलं जमणार नाही का? अरे सकारात्मक विचार ठेवा. जे 2 घरं राहिले, 3 घरं राहिले, त्यांच्या घरी जा, विनंती करा की आज माझ्याकडे कमी दूध आहे. त्या मावशीच्या इथे सोयरिकीचं काम आहे, तिच्या मुलीच्या संबंधाचं काम आहे, तुमच्या पाया पडतो या 2 लिटरमध्ये भागून घ्या. ती भागून घेणार नाहीत, घेतील, पण तुम्हाला पाणी टाकायची सवय आहे. महाराज पाणीच टाकायचं असेल तर क्रोधावर टाका, पाणीच टाकायचं असेल तर अहंकारावर टाका, पाणीच टाकायचं असेल तर कुविचारावर टाका. विठाला साधूकडे आल्यानंतर जे मिळतं ना महाराज त्याला सकारात्मक विचार भेटतात. मी ज्यावेळेस आलो का नाही मंदिरामध्ये, काय ऊर्जा आली माझ्या शरीरामध्ये. एक वेगळ्या प्रकारची प्रसन्नता. गेली 2-3 वर्ष झाली आमची ज्ञानोबारायांची भेट नाही. असं दुःख वाटत होतं मनाला. पण आज इथे आल्यानंतर बाबांकडे पाहिलं आणि बाबांकडे पाहिल्यानंतर साक्षात ज्ञानोबारायांचं दर्शन झालं. एवढं सामर्थ्य आहे बाबांचं. तुम्ही आम्ही काय इथे येऊ नये. विठाला
पुरुष जीवनामध्ये भेटावे, ज्यांच्या दर्शन मात्राने तुमच्या आमच्या अंतःकरणातली वासना जळून गेली पाहिजे. जळून भेटीन का महाराज साधू? महाराज म्हणतात सहज त्यांच्या चरणाच्या धुलेने अंतःकरणातली वासना जळून जाते. चरण म्हणजे तुम्ही नका बोलू, तुमच्या पाठ येते समजा. चरण म्हणजे पाय म्हणजे चरण म्हणजे पाय, पाय म्हणजे चरण. पायाला लागलेली धूळ महाराज म्हणतात. आता धूळ पवित्र का अपवित्र? धूळ पवित्र का अपवित्र? अहो तसं जर व्यवहारिक दृष्ट्या पाहिलं तर धूळ अपवित्र आहे. धूळ जर पवित्र असती लोकांनी टोपले भरून घरात नसती का? धूळ अपवित्र आहे. पण पवित्र कोणती धूळ आहे? जी साधूच्या चरणाला लागलेली आहे. एक दिवस जगाचा मालक जगजेठी भगवान परमात्मा विटेवून खाली उतरला. खाली उतरून रस्त्याने चालू लागला. माझे नामदेवराय पुढे चालू लागले. नामदेवराय पुढे चालत असताना तिकडं नाही त्या संभाळा. नामदेवराय पुढे चालत असताना जगजेठी भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागे चालले. एका वारकऱ्याने पाहिलं. वारकरी म्हणतात भगवान आपने अच्छा सा पीतंबर पहना है, वो गंदा हो जाएगा. आपके सिर का मुकुट गंदा हो जाएगा, आपका पूरा शरीर गंदा हो जाएगा. वो नामदेव जी चल रहे हैं, उनके पैरों की मिट्टी, उनके चरणों की मिट्टी, उनके चरणों की धूल आ रही है, आप पीछे हटो. जगाचा मालक सांगतोय नामदेवरायाच्या चरणाच्या धुळेने मी अपवित्र होत नाही तर पवित्र होतो. एवढी साधूच्या चरण धुलीत ताकद आहे. नामयाचे पाठी चाले केशिराज, नामयाचे पाठी चाले केशिराज. पाठीमागे भगवान परमात्मा चालायचे. कशासाठी? लागावया रज चरणीचे. एक सांगू तुम्हाला, चला रामायणामध्ये एक गोड दृष्टांत आहे. जर व्यवस्थित ऐकला तर नक्कीच तुमच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहणार. फक्त चित्त देऊन ऐका. असं म्हणतात भगवान परमात्मा 14 वर्षाचा वनवास भोगण्यासाठी अयोध्येतून बाहेर निघाले. हो तापस वेश विशेष उदासी, 14 बरस ही राम वनवासी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. मंगल भा
वर्षासाठी वनवासासाठी निघाले आणि त्याच वेळेस अगस्ती महाराजांच्या आश्रमामध्ये एक साधू राहत होते, ज्यांचं नाव आहे सुतीक्षण महाराज. अशी प्रेमानं कथा ऐकायचे महाराज, एवढ्या आनंदाने कथा ऐकायचे. आता माणसं कथा ऐकत नाही असं नाही, पण ऐकल्यानंतर त्या कथेतून काय घेतात हे महत्त्वाचं आहे. एका ठिकाणी रामकथा 7 दिवस सांगितली बुवा, आणि रामकथा सांगितल्यानंतर जो श्रोता कधी रामकथेला यायचा नाही तो श्रोता कथेमध्ये दिसला गावातल्या लोकांना. गावातले लोक आनंदित झाले, म्हटले महाराज तुम्ही 7 दिवस रामकथा सांगितली, आमचं गाव सर्व अयोध्यामय करून टाकलं. आमच्या गावात कधी न कथेला येणारा वक्ता श्रोता कथेला आला, आम्हाला असं वाटतंय त्यांचा सत्कार करावा. मग गावातल्या लोकांनी 4 श्रीफळ घेतलं आणि त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. त्यांचा सत्कार केला आणि सत्कार केल्यानंतर त्यांना म्हटले तुम्ही 7 दिवस कथा ऐकली, तुम्ही कथेतून नेमकं काय घेतलं जरा माईकवर सांगाल का. त्यांच्यासमोर माईक मांडला. ते म्हणले हे बघा महाराजांनी सुंदर कथा सांगितली, महाराजांची वाणी गोड आहे, सुंदर चांगली मंडळी होती. मला कथेतून एकच लक्षात आलं, 7 दिवस कथा ऐकली, मी माझ्या मनामध्ये आजपासून पक्क ठरवलं दुसऱ्याची बायको पळून आणायची आणि जीव गेला तरी द्यायचे. 7 दिवस कथा ऐकली, घेतलं काय तर दुसऱ्याची बायको पळून आणायची. त्याच्यातला एक बुजुर्ग म्हातारा ज्याच्या हातामध्ये काठी आहे, केस पिकलेले आहे, चष्मा लागलेला आहे, त्याला विचारलं बाबा तुम्ही नेहमी असता, तुम्ही कथा ऐकली, तुम्ही काय घेतलं कथेतून. तो म्हातारा वरती आला, माईक हातामध्ये घेतला, माईक हलत होता, म्हातारा हलत होता, होठ हलत होते. म्हाताऱ्याने सांगितलं एकच मी कथेतून घेतलं, जो सदाचरण करतो, जो नियमाने वागतो, जो एकपत्नी एकबाणी प्रभू रामचंद्र आहे, त्याला वानरसुद्धा सहकार्य करतात, तशीच माणसंसुद्धा माणसाला सहकार्य करतील, हे मी कथेतून घेतलं. विठाला आता सुतीक्षण महाराज कथा ऐकणारे पवित्र साधू कथा ऐकून झाली. अगस्ती महाराजांनी आवाज दिला, सुतीक्षण इधर आओ, हमें कुछ दिन के लिए बाहर जाना है. आणि मग सुतीक्षण महाराज आश्रमामध्ये, अगस्ती महाराज आश्रमातून बाहेर निघून गेले. 2-3 दिवस झाले देवाची पूजा करणं चालू आहे. एक दिवस सुतीक्षण महाराजांनी पाहिलं तर रोज देवाला आपण आंघोळ घालतो, पण एकच तांब्यान 25 देव, एक तांब्यान 25 देव. तुम्ही बघा, त्याच्यातच मारुती, त्याच्यातच महादेव, त्याच्यातच पार्वती, त्याच्यातच सटवाई, त्याच्यातच अंबाबाई. आता मला सांगा एका बाटलीत तुम्ही समदे घरातले आंघोळ करता का? हो अहो महाराज, मुलांनी आंघोळ केल्यानंतर साबणाचं पाणी जरी थोडंसं बादलीत राहिलं तर आम्ही ते पाणी फेकून देतो आणि दुसरं पाणी घेतो. आता मला सांगा हनुमंतराय ब्रह्मचारी, महादेव पार्वती संसारी ग्रस्ती, विठ्ठल रुक्मिणी ठक्कम ठक्का निठोबा ग्रस्ती आहेत. मग संसारिकाचं पाणी ब्रह्मचर्याच्या अंगावर पडल्यावर त्याच्या अंगाला काटे येणार नाहीत तर. मग लोक म्हणतात महाराज कसं झालं, पूजेचा नियम आहे, पूजेचा एक गुणधर्म आहे. माणसं नातू जर रस्त्यात पडला तर डोळ्याला अश्रू आणतात बुवा. नातू जर पडला ना रस्त्यात नातू पडतो, पण आजीच्या आत घरामध्ये डोळ्यात पाणी येतं. आणि देवाऱ्यातले देव जर समजे खाली पडलेत म्हातारी म्हणते पडू द्या काय होत नाही. अरे भगवान से दिल लगाना है तो ऐसे लगाओ कि जो दिल से दिल मिले. लोक प्रेम देवावर करतच नाही. सुतीक्षण महाराजांनी समदेच्या समदे देव घेतले आणि समुद्राच्या काठावर आंघोळीसाठी नेले. सर्व देवांना आंघोळी केली, पूजा केली आणि बसलेले. एक मोठीशी लाट आली आणि सर्वच्या सर्व देव समुद्रात गेले. आणि मग सुतीक्षण महाराज रडायला लागले. काय भक्ती आहे महाराज. एक साधकाला विचारलं बाबा क्यों रो रहे हो, आपके पिताजी चले गए, बोले ना. बोले आपकी माँ चली गई, बोले ना. बोले आपके भाई चले गए, बोले ना. बोले आपकी बीवी चली गई, बोले ना. तो महाराज रो रहे हो क्यों? हमने आज तक दुनिया में पिता जाने के बाद बेटा रोता हुआ देखा है, बहन जाने के बाद भाई रोता हुआ देखा है, माँ जाने के बाद बेटा रोता हुआ देखा है, और बीवी जाने के बाद पति रोता हुआ देखा है. इसके बाद रोता हुआ दुनिया में कोई नहीं देखा. महाराज क्यों रो रहे हो? सुतीक्षण महाराज म्हणतायत मेरे भगवान चले गए. काय साधना असेल महाराजच्या साधूची. अरे देव हरवल्यानंतर रडणारी माणसं या जगामध्ये मोजकी होऊन गेली राजे हो, मोजकी होऊन गेली. माझी मीराबाई देवासाठी रडत होती, माझी जनाबाई देवासाठी रडत होती, माझे ज्ञानोबाराया देवासाठी रडत होते, माझे तुकोबाराया देवासाठी रडत होते, माझे नामदेवराया देवासाठी रडत होते. महाराज अशी माणसं या जगामध्ये कौन निघून गेली. निघून गेला तो साधक.
महाराज जेवायला गेले. आता जेवत असताना त्या पंक्तीमध्ये गुलाबजाम होते, काळे गुलाबजाम, स्वीट मार्टमध्ये असतात का नाही, काळे गुलाबजाम. यांचे जे देव हरवले होते त्या देवामध्ये एक शालिग्राम नावाचा देव होता, तो बी त्या गुलाबजाम सारखाच असतो, असा काळा असा. आता पंक्तीत गेल्यानंतर जसा गुलाबजाम ताटावरती पडला तसे सुतीक्षण महाराज म्हणतात, भगवान सीधे समुद्र से या आकर बैठे हो. तो गुलाबजाम उचलला आणि देवाऱ्यात नेऊन ठेवला. दुसऱ्या दिवशी अगस्ती महाराज आले, पूजा करायला बसले. महादेवाच्या अंगावर पाणी घातलं, पार्वतीच्या अंगावर पाणी घातलं, विठोबाच्या घातलं, रखमाईच्या घातलं. आणि ज्यावेळेस तो शालिग्राम हातावर घेतला, शालिग्राम म्हणजे तुम्ही बोललेच गुलाबजाम, आणि शालिग्राम म्हणजे गुलाबजाम नाही आहे, त्या गुलाबजाम मधला तो परमात्मा आहे. तसंच आमचं, आम्ही जातो मंदिरात पण म्हणतो हे दगडाचा देव आहे, त्याच्यात आम्ही परमात्मा शोधत नाही. तो शालिग्राम रूपी गुलाबजाम हातावरती घेतला आणि जसा अगस्ती महाराजांनी पाणी घातलं तसा तो गुलाबजाम विरघळला. अगस्ती महाराज धावले, सुतीक्षण दौड़ो, देखो आश्रम में क्या हुआ, जो भगवान गल गए, ऐसा कौन सा अत्याचार हुआ, ऐसा कौन सा अधर्म हुआ, ऐसी कौन सी अनिति हो गई जो भगवान गल गए. ही आश्रमाची परिभाषा आहे. आता आश्रम नावाने पिक्चर काढायला लागले. आपलंच मूर्ख सरकार, दोन्ही सरकार त्याला परमिशन देते. अरे आश्रमाची परिभाषाच तुम्हाला कळाली नाही, कशाला म्हणतात आश्रम. जसं पाणी टाकलं तसं अगस्ती महाराज धावत आले. गुरुजी क्या हुआ, बोले भगवान कैसे गल गए. आता सुतीक्षण महाराजांनी दिलेले खूप गोड उत्तर आहे. सुतीक्षण महाराज म्हणतात, गुरुजी क्या बताए, पुनी पुनी चंदन पुनी पुनी पाणी, गल गए रघुनाथ हम क्या जानी. अहो तुम्ही रोजच पाणी घालता, रोजच चंदन लावता, तुमचा देव गळून गेला, त्याला मी काय करू. अगस्ती महाराजांनी डोळे लावून पाहिलं तर त्रिकालदर्शी अगस्ती महाराज, सर्व समाचार कळाला. बोले जब तक भगवान नहीं आते तब तक मेरे आश्रम में नहीं आना. काढून दिला आश्रमातून. आश्रमातून काढून दिल्यानंतर नाशिकच्या दंडकारण्यामध्ये हा साधू फिरू लागला. आणि त्या दंडकारण्यामध्ये हा साधू श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गावात रेंज चांगली आहे बुवा, माणसं लगेच टाळी वाजवतात, याचा अर्थ मोबाईलचे टावर चांगले. असं या साधूचं भजन चालू आहे. आणि त्याच प्रवाहामध्ये भगवान परमात्मा अरण्यात फिरत होते. कशासाठी, भगवान परमात्म्याची जानकी हरवलेली होती. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नैनी. भगवान परमात्मा अरण्यामध्ये फिरायचे, वृक्षांना विचारायचे, वृक्षांनो तुम्ही माझ्या जानकीला पाहिलं का. हरणांना विचारायचे, हरणांनो तुम्ही माझी जानकी पाहिली का. पक्ष्यांना विचारायचे, तोत्यांना विचारायचे, वेलींना विचारायचे. भगवान श्रीफळाच्या झाडाला विचारू लागले, नारळाच्या झाडाला माझी जानकी पाहिली का. सर्वांनी सांगितलं परमात्मा आपकी जानकी हमको नहीं दिखाई दी. भगवान म्हणायचे, हे गजमैनी, हे गजगामिनी, माझी जानकी तुम्ही पाहिली का. आणि भगवान रोदन करायचे, रडायचा तो देव. आणि तो देव अरण्यात फिरू लागला. अरण्यात फिरत असताना हे सुतीक्षण महाराज अरण्यात होते. श्रीराम जय राम जय जय राम. सुतीक्षण महाराज रस्त्याने चालत असताना सुतीक्षण महाराजांच्या पायाची धूळ उडू लागली. रामजी पुढे चालतायत, लखनजी पाठीमागे आहे. सुतीक्षण महाराजांच्या पायाची धूळ उडू लागली आणि ती जाऊ लागली प्रभू रामचंद्राच्या अंगावरती. लखनजी म्हणतात, भगवान कोई पागल है, कोई दीवाना है, कोई मस्ताना है, जो दौड़ रहा है उसके चरणों की मिट्टी आ रही है. भगवान शरीर आपका गंदा हो जाएगा. काय ताकद असेल राजा हो. प्रभू रामचंद्राने हात उचलला आणि लक्ष्मणाच्या तोंडाला लावला. शहाण्या माणसाचं काम शहाणच असतं. शहाण्या माणसाचं काम शहाणच असतं. प्रभूने हात उचलला आणि लक्ष्मणजीच्या तोंडाला लावला आणि सांगितलं, लखन
ये कोई पागल नहीं, ये कोई दीवाना नहीं, ये कोई मस्ताना नहीं, अरे वो ये है जिन्होंने गुलाब जाम में परमात्मा को देखा। ये सुतीक्षण महाराज है, उनकी चरणों की मिट्टी से मेरा शरीर गंदा नहीं होता तो पवित्र होता, एवढी साधूच्या चरणात ताकद आहे। विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, याच ताकदीने जर साधू तुमच्या आमच्या दारातून गेले आणि त्यांच्या पायाला लागलेली धूळ रजकण तुमच्यापर्यंत जर आले तर काय घडतं? अभंगाचं पहिलं संत चरण राज लागदास होय, संत चरण राज लागदास होय, संत चरण राज वासन कभी वासन कभी साधूचे चरण रज सहज जरी मिळाले तर वासनेचे बीज जळूनी जाय। तुमच्या अंतःकरणामध्ये जी वासना आहे, जी विचित्र प्रकारे घर करून बसलेली आहे, आता ही साधूच्या पायाची ताकद आहे, तुमच्या आमच्या पायाची ताकद सांगतो। तुम्ही आम्ही जर दुसऱ्याच्या घरात गेलो तर दोन भाऊ एकत्र जर असले तर दुसऱ्या दिवशीच व्हायला निघतात। तुम्ही गेल्याचा परिणाम। म्हणून माणसाने कोणाच्याही घरात जाऊ नये, इकडे तिकडे फिरू नये। एका कविकाराने खूप गोड सांगितलेलं आहे, कोणी कुठं फिरू नये, कोण किती फिरू नये, कोणाला कसं ठेवावं, कविकार खूप गोड सांगतात। जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना ना चाहिए। जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को लगाना चाहिए, उस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को लगाना चाहिए, उस भजन में राम का नाम नहीं, उस भजन चाहिए। बेटी कितनी भी प्यारी हो उससे घर घर घूमना ना चाहिए। व्यवस्थित आहे का? पोरगी तुमची किती प्रिय असू द्या, किती लाडाची असू द्या, किती छकुली असू द्या, गुट्टुली असू द्या, काय म्हणतात ना, माय मै पोरगी चंद्राचा तुकडा आणि हो मुखडा। जेव्हा मुखडा मुंबईत दिसते दुसऱ्याले, बेटी कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमना ना चाहिए। तुमची पोरगी किती प्रिय असू द्या, तिने जर चांदीचे पैजण मागितले तर सोन्याचे द्या, 2000चा ड्रेस मागितला तर 5000चा द्या, अरे तिला लागेल ते द्या, पण ती घर घर कधी फिरलीच नाही पाहिजे। आमच्या पोरी विचार कुठं गेली ती, काकूच्या इथं कुठं गेली ती, मामीच्या इथं, कशाले मामाच्या पोरासोबत। आणि मग जेव्हा मामी रडायला लागते, बहीण रडायला लागते, मग माय म्हणते, माय मला जरा जरा वाटत होतं, जरा जरा अहो तुला पक्क माहीत होतं, तू मुकडदम या टोळीची। महाराज, बेटी कितनी भी प्यारी हो उसे घर घर घूमना ना चाहिए, बेटा कितना भी प्यारा हो उसे सर पे बिठाना ना चाहिए। पोरग किती प्रिय असू द्या, एकूण तर एकच आहे, शेंडफळ आहे। आता शेंडफळ असो का फळ असो आहे ना, लोक काय विचार करतील, महाराज काय करावं, महाराज माराव तो मग काय करावं, ती फाशीच घेते, घेऊ दे ना। बेटा कितना भी प्यारा हो उसे सर पे बिठाना ना चाहिए। शास्त्रकार सांगताय
16 वर्षापर्यंत मुलाला एवढं तारण करा, एवढं तारण करा, त्याला असं ठोकतच राहा. 16 वर्षापर्यंत एवढा ठोकायचा की तुमच्या शब्दांनी तो वाकला पाहिजे. तुम्ही बस म्हणले की बसला पाहिजे, तुम्ही उठ म्हणले की उठला पाहिजे, तुम्ही वाक म्हणले की वाकलाच पाहिजे. 16 वर्षापर्यंत एवढं ठोका. आणि जर तुम्ही 16 वर्षापर्यंत ठोकलं नाही की तो 16 पासून तुम्हाला ठोकत राहा. बेटा कितना भी प्यारा हो उसे सर पे बिठाना ना चाहिए. अरे बीबी कितनी भी प्यारी हो, बीबी सुलतानपूर बीबी नाही, बीबी लक्षात आलं ना तुमच्या? तुमची बीबी आहे का इथं? बीच में मेरा चांद भाई. बीबी बीबी कळालं का तुम्हाला? हो का नाही सांगत जाण राजे हो. हां बस क्या बात है, धन्यवाद. बीबी कितनी भी प्यारी हो उसे भेद बताना ना चाहिए. किती गुपित गोष्ट असू द्या, किती मनातली गोष्ट असू द्या, बायकोला सांगायची नाही. शास्त्रकाराचं गोड मत आहे राजे हो, चिंतनीय आहे, ऐका फक्त. अरे भाई कितना भी बैरी हो उसे भेद छुपाना ना चाहिए. तुमचा भाई किती वैरी असू द्या तुमचा, त्याच्यापासून भेद लपवू नका. पण माणसं प्लॉट घ्यायचा असला, जमीन घ्यायची असली, एखादा व्यवहार करायचा असला की मथारी पुढच्या घरात, आणि भाऊदारात असला की मंदातल्या घरात. ऐ इकडे म्हणजे काय तू मुकी इकडे. आणि मग तिच्या कानात सांगतात, महाराज म्हणतात असं करू नका. जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना नहीं. भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना चाहिए. तुमच्या आमच्या पायाचा परिणाम आहे. रामायणामध्ये त्या मंथरेचे पाय लागले अयोध्येला, संपली अयोध्या. दूषित झालं वातावरण, रामाला वनवासात जावं लागलं. महाभारतामध्ये दुर्योधनाचे शकुनी मामाचे पाय लागले त्या इंद्रनगरीला, महाभारत घडलं. आपल्या पायांमध्ये काय घडतं? लोक आमच्याकडे येतात आणि म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आता आमचं घर जागी आमच्या पायान होणार काय? कोणाच्या पायाने घडतं महाराज? साधूच्या. पण साधू तसे असावे, साधू त्रिकालदर्शी असतात. अरे साधूनी नुसतं तुमच्याकडे पाहिलं जरी ना माय बापो तरी तुमचं कल्याण होतं. फक्त साधू तसा असावा, नाही तर लोभी गुरु लालची चेला, दोनों का नरक में ठेलम ठेला. गुरु लोभी नसावा आणि चेला लालची नसावा. काय पायाची किंमत आहे सांगतो राजे, ऐका. विठाला एका राजाला सातत्याने मुली व्हायच्या बा. पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली, चौथी मुलगी झाली. आणि मग राजा राजमहालामध्ये आला आणि राणीला म्हणतो, महारानी ये क्या चल रहा है? बेटी के बाद बेटी, बेटी के बाद बेटी, बेटी के बाद बेटी, बेटी के बाद बेटी. अगली बार बेटा नहीं हुआ तो आपका शिरच्छेद किया जाएगा. आता जर पोरगा झाला नाही तुझं शिरच्छेद केला जाईल. राणी तर घाबरूनच गेली. महाराज राणी घरात गेली आणि रडायला लागली. दासीने विचारलं, महारानी क्यों रो रही हो, का रडताय? तिने सांगितलं, काय करू ग? अगं दिलेला देवाचा प्रसाद मी घेते, पण राजाला मला म्हणतो पुत्रच पाहिजे. काही काही बावळट वृत्तीचे लोक या काळात सुद्धा आहेत महाराज, बायकोला मारतात हो पोरासाठी. आता त्या बिचारीचा काय दोष आहे? काही काही मूर्ख लोक आंध्रापर्यंत जातात, गुजरातपर्यंत जातात. एक माझ्याकडे आला होता, महाराज तुम्हाला काय लेकरं बाळ? लोक गात्यातलं विचारत नाही, ज्ञानेश्वरीतलं विचारत नाही, भागवतातलं विचारत नाही. गावात आले महाराज, महाराज तुम्हाला काय? आता मला का वगर वाचणार आहे का? आम्ही माणूसच आहे. मी म्हणलं मला 2 पोरी आहेत. तो म्हणला, महाराज मग असं करता का? आपल्या इकडं डॉक्टरचा नंबर आहे. मी म्हणलं, डॉक्टरन तुम्हाला घरी खड्डा करतो आणि पुरतो दोघं आहे. महाराज अरे तुम्ही कितीही तपासण्या केल्या आणि त्या वरच्याची इच्छा नसेल तर काय करणार आहे? शेवटी परमात्माची ती इच्छा आहे. राणी घाबरून गेली. शेवटी 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि राणीचा जो गर्भ होता तो प्रवृत्तीने बाहेर टाकला आणि महाराज शेवटी झाली ती मुलगी. मुलगी झाल्यानंतर कुजबूज चालू होती. एक कविकार खूप गोड सांगतो राजा, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्य पायी नको पण
पंथी विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरणार. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई. मुला परी मुलीला या मिळो जन्माचा आनंद. तूच स्त्री भ्रूण हत्येला या घाल पाय बंद. तारण मारण तुझ हाती सर्व काही. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई. शेवटी मुलगी झाली, काय करणार. राणी मरायला तयार आहे. दासीने सांगितलं महाराणी चिंता मत करो, हम आपके साथ है. ती दासी म्हणली अगं राजा त्याच वेळेस मारणार होता, आतापर्यंत मी जिवंत आहे, तू मला आता मारायला निघाली. दासी म्हणली चिंता करू नको, सखा तो ऐसा चाहिए जो दिल से दिल लगा बैठे. मित्र असा करावा महाराज जीवनामध्ये जो मृत्यूच्या समयाला. नाही तर काही काही मित्र असतात वडा खावतो. मित्र केला मा बळीन कामानो हे अंतकाळी. मित्र केला काही गडबड झाली किंवा मागच्या मागच निघते. म्हणते का रे आत्ताच तर इथं होता, ते लफड्यात कोण पडावं बाबा. त्या सखीने पाहिलं आणि सखी बाहेर आली. महाराज आपकी जय हो, महाराज आपकी जय हो. अरे क्या हुआ दासी. बोले महाराज बेटा हुआ बेटा. आता झालतं काय. मुलगी. सांगितलं काय मुलगा. मग राजाला असं वाटलं मुलगा पाहायला जावं. राजा गेला. ते म्हणले महाराज थांबा, 21 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या मुलाचं तोंड पाहू शकत नाही. म्हणले का. आज म्हणले हरिकीर्तनासाठी गजानन दास महाराज आले होते आळंदीहून. त्यांनी कुंडली पाहिली आणि त्या कुंडलीत असं सांगितलं जर राजाने मुलाचं तोंड पाहिलं तर मुलगा लगेच मरण पावेल. म्हणले पहिलेच होत नव्हता, इकून तिकून झाला. 21 वर्षानंतर पाहू. पण तेव्हापासून काय झालं माहिती आहे का बुवा. तेव्हापासून त्या मुलीला कपडे कोणाचे घालण्यात येत होते, मुलाचे. मग आता बुड्याने उगं म्हणायचं नाही पोरगी जीन पॅन्ट घालते, पोरगी टी शर्ट घाल, तू मुकी, तू बोलूच नको. हे तेव्हापासून चालू आहे, हे आत्ताचं नाही आहे. पोरगी काय घालते, काय खाते, काय पिते, याच्यापेक्षा कशी वागते याच्यावर ध्यान ठेव. तू नुसतं कपड्यावर याच्यावरच चालू आहे. ती कोणत्या एसटीत जाते, कोणत्या जिबड्यात बसते, मोबाईलवर किती तास बोलते, हे चेक केलं पाहिजे. लोक कपड्याचा विषय नाही. तेव्हापासून तो राजा कपडे घालायचा. 21 वर्षाचा झाला महाराज तो मुलगा. 21 वर्षाचा झाल्यानंतर राजाने लग्न ठरवलं आणि सुंदर मुलगी पाहिली. आता मुलीचं मुलीसोबत लग्न जमेल का. ही रडायला लागली. आपल्या आईला सांगितलं. आई म्हटली मी काहीच करू शकत नाही कारण माझ्या जीवावरती आलं होतं. त्या मुलीने सांगितलं आई अगं तुझं दुःख मी घेते. रात्रीच्या वेळेस घरातून त्याग केला, निघाली अरण्यात. एखाद्या विहिरीत तरी जीव द्यायचा, कुठेतरी गळफास घ्यायचा, कुठेतरी पॉयझन घ्यायचं, जीवन संपवायचं म्हणून निघाली. पण त्याच रस्त्याने माझे नाथ बाबा ज्ञानोबा राया दिंडी चालली होती. ज्ञानोबा तुकाराम आवाज ऐकला. त्या मुलीने आवाज ऐकला आणि तिला वाटलं मरता मरता का होईना आपण साधूचं दर्शन घ्यावं. माझी तुम्हाला परमिशन आहे. कशाची मरायची. तुम्हाला परमिशन आहे. तुमच्यावर एखादा घातपात जर होत असेल, तुम्हाला खूपच त्रास होत असेल संसारात, तुम्हाला मरण्याचं तुम्ही ठरवलं आहे, तुम्ही गळफास घ्यायचं ठरवलं आहे, तुमचा विचार आहे. पण त्याआधी फक्त एकदा बाबांच्या दर्शनाला या, डोकं टेकवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या मुलीला वाटलं मरायचं आहे.
पण मरायच्या आधी तिने ज्ञानोबारायांचा चरण स्पर्श केला. काय घडलं महाराज? जी निमिष मात्रे देह पालटिला, जी निमिष मात्रे देह पालटिला, जी निमिष मात्रे देह पालटिला, जी निमिष मात्रे पालट केला आणि त्या ज्ञानोबारायाने स्त्रीचा पुरुष उभा केला. किती मोठी ताकद आहे साधूची. ज्ञानोबारायांचा चरण स्पर्श झाल्या झाल्या स्त्रीचा पुरुष झाला. एवढी ताकद आहे का कोणामध्ये? या जगामध्ये एवढी कुठेच ताकद नाही महाराज जी साधूकडे ताकद आहे. म्हणून जीवनामध्ये फक्त साधू भेटावे. देव नाही भेटला तर चालेल. एखाद्या वेळेस देव भेटल्यानंतर तुमचा घातपात होऊ शकतो. देव भेटल्यानंतर सुद्धा तुम्ही एखाद्या वेळेस अधपतनाला जाऊ शकता, पण साधू भेटल्यानंतर नाही. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. एका ठिकाणी एक यज्ञशाळा चालू होती. त्या यज्ञशाळेमध्ये मंत्र उपचार चालू आहे. हरिः ओम सहस्रशिरगाः पुरुषा सहस्राक्षात् सहस्रपाश भूमिगुं सर्वतः श्रुत्वा त्यंतिष्ठत् दशांगुल स्वाहा. मंत्र उपचार चालू आहे. एक बाबा प्रवचन सांगू लागले. प्रवचन सांगता सांगता त्या बाबांनी सांगितलं, देखो जो लोग बैठे हैं मेरी बात इधर देखिएगा, मेरी बात सुनिएगा. त्या बाबांनी सांगितलं, जे काही माझे श्रोते बसून आहेत त्यांनी ऐका. हरि का नाम लेने से बंधन छूटता है. काय सांगितलं बाबानं? हरि मिले सो बंधन छूटे. हरि मिले सो बंधन छूटे. हे ऐकलं तिथं असणाऱ्या एका पोपटाने. त्या पोपटाला वाटलं क्या बाबाजी आहे, बहुत अच्छी बात कर रहे, हरी मिले सो बंधन छुटे. आणि मग तो पोपट हरी हरी म्हणून पोपट हरी हरी म्हणायला लागला. सेवकांनी पाहिलं, पकडलं त्या पोपटाला, त्याला टाकलं लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये. एक दिवस राजा आला. राजाने पाहिलं, ये पंछी पिंजरे में क्यों है? बोले महाराज ये पंछी अच्छी बात करता है. राजाने तो आणला. राजाने टाकलं त्याला चांदीच्या पिंजऱ्यामध्ये. एक दिवस राणी गेली तिथे. राणीने पाहिलं. राणी म्हणली, महाराज ये पंछी पिंजरे में क्यों है? बोले हरि का नाम लेता है. राणीने घेतला, त्याला ठेवलं सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये. विचार करा, सेवकांनी ठेवलं लोखंडाच्या पिंजऱ्यात, राजाने ठेवलं चांदीच्या पिंजऱ्यात, राणीने ठेवलं सोन्याच्या पिंजऱ्यात. आता साधूने सांगितलं होतं हरी मिले सो बंधन छुटे. आता बंधन सुटलं का बंधनात पडला? बंधनात पडला. पोपट रडायला लागला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तो साधू एक 8 दिवसांनी त्या राजमहालामध्ये आला आणि साधू पुन्हा प्रवचन सांगू लागले. साधूने पुन्हा सांगितलं, हरी मिले सो. बोलत चला, तुम्ही फसले का? मुक्की आहे का मंडळी? समजी, हरी मिले सो बंधन छूटे. हरी मिले सो बंधन छूटे. तो पोपट म्हणला, बाबाजी आप झूठे. हरी से मिले सो बंधन छूटे, पर आप नहीं. हरी मिले सो बंधन छूटे मगर आप झूठे. साधु ने विचारलं, क्यों? बोले महाराज आपने बताया हरी मिलने से बंधन छूटता है. मैंने हरि का नाम लिया तो सेवकों ने लोहे के पिंजरे में डाला, राजा ने चांदी के पिंजरे में डाला और महारानी ने सोने के पिंजरे में डाला. मेरा बंधन छुटा कहाँ है? साधूच्या लक्षात आलं. साधूने एक मंत्र सांगितला त्याला. असा मंत्र सांगितला महाराज. साधू निघून गेल्या गेल्या पोपटाने दोन्ही पंख टाकून दिले, पायवरही केले आणि चोच टाकून दिली. तुम्हाला वाटलं काय महाराज गेले? लोक जायचीच वाट पाहिली आपली.
असे पंख खाली टाकून दिले, चोच खाली टाकून दिली, पायवरी करून दिले. राणी धावत आली, बोले देखो मेरे पंछी को क्या हुआ, मेरे पंछी को क्या हुआ. 2-4 डॉक्टर दास दासी धावत आले. पोपटाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी एवढी सेवकाई होते त्या अर्थी आपल्या गुरुचा मंत्र काहीतरी भारी आहे. एका जणाने सांगितलं, उसको गर्मी हो रही होगी, जरा रस्ता छोड़ दो, उसको जरा बाहर की हवा दे दो. लोक एवढे हुशार आहेत महाराज. पोरगं जर लयच फिरायला लागलं, लोक म्हणतात तुमचं पोरगं बाहेरची हवा, तुमच्या पोराला बाहेरची हवा लागली का. बोले बाहर की हवा दे दो, जरा बाहर की हवा. आणि मग राणीने असा हात फैलवला, त्या हातावरती पंछी घेतला आणि राणी अशी बाहेरची हवा द्यायला गेली. त्या पक्षाच्या लक्षात आलं, हाच माझ्या गुरुचा मंत्र आहे. आणि मग तो आकाशाच्या दिशेने उडायला लागला. आणि मग आकाशाच्या दिशेने उडत असताना त्या पोपटाने वापरलेलं वाक्य तुमच्या अंतकरणाचा छेद घेतल्याशिवाय राहणार नाही राजो. तो पोपट म्हणतो, हरी मिले सो बंधन छूटे नहीं, हरी मिले सो बंधन छूटे नहीं, गुरु मिले सो बंधन छूटे. विठाला म्हणून देव भेटल्यानंतर बंधन सुटेल असंच नाही, पण साधू भेटल्यानंतर बंधन सुटल्याशिवाय राहत नाही. दुर्योधनाला देव भेटला होता की नाही, भेटला होता. पण देव भेटल्यामुळं म्हणून दुर्योधन मेला, त्यामुळे दुर्योधन मेला. देव जर भेटला नसता तर दुर्योधन मेला नसता. म्हणून देवाच्या भेटीमध्ये घातपात आहे, पण साधूच्या भेटीमध्ये कल्याण आहे. म्हणून साधूची भेट घेतली पाहिजे. महाराज तर म्हणतात, तिथे जात असताना पाचारण जरी नाही केलं, संत चरणी भावे रिगावया, रिगावया, संत चरणी भावे रिगावया. जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. बाबांनी तुम्हाला बोलवो किंवा न बोलवो, पत्रिका पाठवो न पाठवो, मिस कॉल देव नाही तर न देव, SMS करो नाही तर न करो, हाय पाठवो नाही तर बाय पाठवो, पण इथं यात्रेला हजर राहायचं का. संत चरणी भावे रिघावया. का, इथे आपलं कल्याण आहे. म्हणून महाराज म्हणतात, असे साधू भेटल्यानंतर अंतकरणामध्ये एक उपज तयार होते. ती उपज कशाची आहे, रामनामाची आहे. त्या उपजमुळे तुमच्या जीवनातलं सुख वाढतं. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, मग उपज पंचमच्या पुढं स्वर लावणं सोपं नाही बुवा.
तरी खालून काय काय म्हणतात अजून जसं कोरी का वरीने तू बोले महाराज पेटीचे बटणं संपता इथपर्यंत आमच्या भागवतात महाराजांचा आवाज जातो. महाराज म्हणतात मग रामनामे उपजे आवडी. तुमच्या हृदयातली वासना ज्या वेळेस संपते, विकार ज्या वेळेस संपतात ना, याच वेळेस रामनामाची उपज तयार होते. तुम्ही आम्ही कास्तकार आहे, शेतकरी आहे. ज्या वेळेस तुमचं शेत स्वच्छ होतं, शुद्ध होतं, त्याची नागड्डी पाळी त्याला उलटी पलटी केली, ज्यावेळेस शुद्ध शेत होतं त्याच वेळेस त्या शेतामध्ये चांगली उपज तयार होते. नाही तर मग एकरी दीड पाहिली. काही काही कास्तकार असतात महाराज उन्हाळ्याचे लग्न खाणार, मारवाड्यासारखा हा लाल बुंद पडते. बायको म्हणते वावराकडे पहा, नुसतं ढेरीकडे पाहू नका. पण काही काही कास्तकार हुशार असतात, ते उपज तयार करतात आणि मग एकरी 15 पोते 20 पोते 25 पोते का होते तर शेताची मशागत केल्याने. तशी या हृदयाची मनाची मशागत केव्हा होते, ज्यावेळेस या हृदयामधून मनामधून वासना निघून जाते. एक कविकार खूप गोड सांगतात राजीव, ऐका ऐका ऐका. कभी चोरी लालच का ना करो जीवन में आधार, जीवन के दिन चार, एक काठ की हांडी है चढ़े ना आग पे बारंबार, जीवन के दिन चार. संतों की वाणी है वेदों का है ये वेद, जिस थाली में खाओ उसमें करो ना छेद. ये सत्य जो जाने हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन हरि का भजन तू कर, धन को बीच में न ला. जब करे सब व्यापार, जल को बीच में न ला. लग जाए आंगन में तेरी खुशियों का अंबार, जीवन के दिन हरि का भजन तू कर, धन को बीच में न ला. जब करे ऐसा व्यापार, छल को बीच में न ला. लग जाए आंगन में तेरी खुशियों का अंबार. जीवन के दिन. एवढं ध्यानात ठेवा. कोणाच्या तुरीच्या पटलं हिनेकरी बोल, चांगलं पटलं, धन्यवाद. कोणाच्या तुरीच्या शेंगा आणायच्या, कोणाचं हरभर उपटून आणायचं. कारण जीवन के दिन आपल्या वावरातला गोटा दुसऱ्याच्या वावरात टाकायचा का. जीवन के दिन. मी काही काही लोक असे पाहिले महाराज, हरभऱ्याचा टाळ उपटत नाही, घाटे तोडून आणतात. एका बाप्पूच्या खिशाचा खिसा टम भरलेला. बोल बाप्पू काय मिळे, मला सांगा तरी काय. म्हणलं महाराज तुम्ही जा. मला सांगा काय. शेवटी बाप्पू पुढे मी मागून पाहिलं तर खिशातून घाटे पडू लागले. गेलो बाप्पू टाळ उपटून आणायचा. तो म्हणला महाराज इस्त कला आहे, रोज 2 खिशे भरून आणतो, आता 2 महिने झाले चालू आहे. मी म्हणलं बाप्पू धन्य तुम्ही न तुमचा बाप. महाराज 4 दिवस जीवनाचे आहेत. ही जी अंतकरणातली आशा आहे, माया आहे, ही सोडली की वेगळी उपज तयार होते. आणि रामनामाचं चिंतन घडलं की सुख मिळतं. ज्या सुखासाठी तुम्ही धावताय ना, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा
आयुष्य गेलं सुखासाठी, पण सुख मिळालं नाही. का मिळालं नाही? तर रामनामाची उपज तुमच्याकडे तयार नाही. रामनामाचं चिंतन केलं पाहिजे. तुम्ही माझ्यासोबत करणार का? दोनचा सूर द्या थोडासा. टाळ वाजवायचे नाही, टाळी वाजवायची नाही, काहीच नाही. सर्वांनी शांत बसायचं आणि फक्त माझ्या पाठीमागे म्हणायचं. एकदा व्यवस्थित बसा सर्वांनी. क्या बात आहे. धन्यवाद. दावडी, श्री क्षेत्र दावडी. वाह, क्या बात आहे. सर्वांनी पाठीमागं म्हणायचा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. 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 नाद निर्मितो मंगलधाम. तुम्ही फक्त श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं. नाद निर्मितो मंगलधाम. आता तुमच्यापेक्षा लेकरायचा आवाज जास्त येत. आता भाकरी आहे जास्त खाल्ल्या का आपण जास्त खाल्ल्या? आत्तापर्यंत याचा हिशोब सांगतो बरं. जसं आपण भाकरी खातोय, जशी भाजी खातोय, तसं म्हटलं पाहिजेत ना. भाकरी कसं पोट भरलं तरी चतकोर. बायकोन ते घ्या एवढी, ते ते नको, काय होत नाही, घ्या. घेतोच बिचारा. तसं देवाचं नाव जसं जास्त घेतल्यानं काय होत नाही. सर्वांनी म्हणायचा. नादातून या नाद निर्मितो. नाद निर्मितो मंगलधाम. आमचे ठाई आहे राम. तुमचे ठाई आहे राम. नादातून या नाद निर्मितो. हे भजन सकाळी उठल्या उठल्या सर्वांनी म्हणायचं. सकाळी उठायचं 5-5:30 वाजता. हातात झाडू घेतला ना की लगेच महिलांनी चालू करायचं. नादातून या नाद निर्मितो. हातात झाडू घेऊन भजन चालू करायचं. नादातून या नाद निर्मितो. माझा कचरा तुझ्या दारात. मग श्रीराम जय राम येत नाही बा. मग तसं नाही. भजन करायचं चपात्या करताना. नादातून या नाद निर्मितो. भाजी करताना नादातून या नाद निर्मितो. मालकाला वाढताना नादातून या. ते म्हणते बाबा दुसरी करा लागते, झाली मी. महाराज तसं नाही. ही सात्विकता आहे, हे प्रेम आहे. असं जर तुम्ही केलं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य नांदायला लागतं. आमच्या साधकांची तीच अवस्था होतो. गजानन बुवा झाला, आम्ही झाला. महाराज एकाच अवस्थेतले. खूप गरिबी आमच्याकडे, पण आज परमात्म्याची कृपा आहे. मी 2 व्हीलरवर कीर्तनं करायचो महाराज. तुमच्या तिथं नांदगावला, आशेगावला मी 2 व्हीलरवर आलो. त्या काळात माझ्याकडे 2 व्हीलर होती. पण माझा एक नियमच होता. मी गाडीचे हँडल हातात धरलं की चालू करायचो. नादातून या नाद निर्मितो. श्रीराम जय राम जय जय. नाद निर्मितो मंगलधाम. पिपीक वाजवा लागत ना बुवा, नाही तर येईन म्हणतात एखादं. प्रभूची कृपा झाली. आता माझ्याकडे मोठी गाडी आली तरी बी मी नादातून या नाद निर्मितो. बोला ना राजे. नाद निर्मितो मंगलधाम. असं प्रभूचं भजन करत राहा. भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी हातवरती करा एकदा, सर्वांनी. या बात आहे.
श्री क्षेत्र दाभाडी. वा वा, माझी एकट्याची नको काढू बाबा, तिकडं काढ शूटिंग त्या मंडळीची. आमची यूट्यूब कोणतं चॅनल आहे? वारकरी. वा वा, चांगलं चॅनल आहे. नाही तर एका यूट्यूबवाल्यानं नाव ठेवलं होतं पारकरी, आणि वारकरी आहेत. सर्वांनी हात वरती करा. क्या बात आहे, हात वरती एकदम. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. क्या बात आहे. तुलेले हरी का नाम ओ विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. टाळी, टाळीचा आवाज आला पाहिजे. टाळी. क्या बात आहे. हो विठ्ठल माझा 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 माझा, हो विठ्ठल माझा विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा. हात वरी करा. हात हात वरी झाले पाहिजेत. कॅमेरा कॅमेरा. क्या बात आहे. हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा. हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा. ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव. ओम नमः पार्वती पतये, ओम नमः पार्वती पतये. विठोबा रघुमाई, हे विठोबा रघुमाई. आम्ही दुसऱ्याच्या घरात चोरी होत येत नाही, पण आमच्या शेजारच्याच घरात होऊ लागले. याने पक्के हात बांधून घेतले होते. महाराज म्हणतात, मग राम नामे उपजे यावडी, सुख घडो घडी वाढू लागे. रामनामाची आवड असल्यानंतर सुख वाढायला लागतं. त्या भक्ताची अवस्था असते. ज्याच्या मुखामध्ये रामनामाचं चिंतन आहे त्याची वाणी कशी असते बुवा. मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. अरे तो बोलताना सुद्धा एवढं असं बोलतो महाराज की दुसऱ्याच्या हृदयाला टोचत नाही. नाही तर काही काही माणसं अशी बोलतात महाराज, असे बोलतात की असं वाटतं आयुष्यभर यायला बोलूच नाही. असे बोलतात काही काही माणसं. बरं, बोलण्याची पद्धती आहे, एकच गोष्ट आहे, पण बोलण्याची पद्धती आहे. माणसांनी कधीही खालच्या स्वरात बोला. मुलं आवाज देताना सुद्धा चिरकून आवाज देतात. आता मला इथं कीर्तनं द्याच वाटेल, एवढ्या उंच स्वरात. अरे आवाज देण्याची एक पद्धती आहे. एखादा दूर असेल असं वाटते हो परशाच एखादा, अय परशा, असं नाही मला. आवाज देण्याची एक पद्धती आहे, बोलण्याची एक पद्धती आहे. रस्त्यात दोन मुलं खेळत होती. एक सद्ग्रस्त आले. त्या मुलांची वडील कोपऱ्यात बसलेले होते वरती. त्या सद्ग्रस्तांनी विचारलं, का रे ते कोण आहे? ते पोरग म्हणे मायचा नवरा आहे. ह्या का डोकं आणून आता. दुसऱ्याला विचारलं, का रे कोण आहे? तो म्हणला माझे वडील आहे. आता याच्यात बदल काय? काही बदल आहे का? पण सांगण्याची बोलण्याची पद्धती आहे. एक कविकार सांगतायत, माणसाने गोड बोललं पाहिजेत राजा. मिठो मिठो बोलतार का बिगरे, का बिगरे तर का बिगरे. मिठो मिठो बोलतार का बिगरे, का बिगरे तर का बिगरे. सोच समझ कर साचो रे संसार, लाख जतन कर नहीं आवे घरदार. तू जान ले, तू मान ले, संसार किसी का घर नहीं. मिठो मिठो बोलतार का बिगरे, का बिगरे तर का बिगरे. मिठो मिठो बोलतार का बिगरे, का बिगरे तर का बिगरे. तो कविकार सांगतोय गोड गोड बोला. मिठो मिठो बोलतार का
बिगरे तर का बिगरे साच समझ कर साचो रे संसार लाख जतन कर नहीं आवे घरदार तू जान ले तू मान ले संसार किसी का घर नाही म्हणून ध्यानात ठेवा गोड गोड बोलत चला सासू सुनेला बोलत नाही सून नवऱ्याला बोलत नाही पोरग आईवडिलांना बोलत नाही पाहुण्यारावण्यात म्हणते त्याच्या इथं जाणारच नाही तू जाशील एखादीशी अरा भेदभाव अंतकरणातला काढून टाका काही काय म्हणतात आम्ही सप्त्यात पायच देणार नाही तो पाय दिला नाही तर सप्त्यात टिकतो तू येऊच नको महाराज म्हणून वैर मनातलं काढून टाका ईर्षा मनातली काढून टाका आणि अंतकरणामध्ये रामनामाची उपज तयार करा महाराज म्हणतात कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप अशी त्या साधकाची अवस्था होते अतिशय सुंदर गायनाचार्य भागवतजी महाराज अतिशय सुंदर आमचे रामेश्वरजी महाराज आमचे सुरदासजी गजाननजी महाराज खोल भजने भेटतात महाराज भेटत असं नाही आता भजने भरपूर झाले पण समय सूचकता भजन्यांना नाही आहे वारकरी चाली गाणारी ही मंडळी आहे आम्ही सहज रस्त्याने चाललो होतो एक भजन म्हणत होता गजानन बाबाचा आता चाल कोणती लावा काय चाली लावतील महाराज प्युअर गाण्याच्या चाली लावतात प्युअर असं वाटते गाणंच हे गाणं आमच्या कथेमध्ये तो सिंत वाजवणारा त्याने एकदा पाळणा म्हणला जमल्या ह्या आया बाया अंगाई गीत गाया ज्याचा त्याला द्या हो मान पान चिमणा गोरा गोरा पान चिमणा गोरा गोरा पान आई बाळाची आई बाळाला झोका दे बाळाच्या पित्यालाही आनंद ठाई ठाई इष्ट मित्राचा मेळा झाला या दर्शन गोळा ज्याचा त्याला द्या हो मान पान चिमणा गोरा गोरा पान चिमणा गोरा गोरा पान आत्या बाळाची आत्या बाळाच्या दिष्ट काढे पाहता काय मुखाकडे वाटा हे सुंट वडे इष्ट मित्राचा मेळा झाला या दर्शन गोळा ज्याचा त्याला द्या हो मान पान एक जण म्हणला महाराज चिमणाच का चिमणी ही गोरी गोरी पान चिमणी ही गोरी गोरी पान आता जुन्या माणसाच्या लक्षात आला असं नाही काय तुमच्या आलं का नाही लक्षात नवीनला काय करणार नवीनले फक्त शांताबाई बाबूराव हे जुनं आहे महाराज नर नरे नारे कीर्तन झाल्यावर बेटा मला सांगतो काय एक भजनांत गजानन बाबाचं भजन म्हणलं महाराज बोला गन 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 गनात गन 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 गनात गन गन गनात बोते साऱ्या भक्ताला झाली या तुझ्या दर्शनाची घाई कधी येणार हो बाबा आता तुम्ही आमच्या गावी टाळ घेऊन आलो या मृदंग घेऊन आलो या गळ्यात तुळशी माळ कपाळी बुक्का लावून आलो या झिंग झिंग नाही गन महाराज काय भाव करून टाकला आपण ही मंडळी अतिशय संप्रदायाला पोषक वांचं वाजवणंही तसं पोषक आहे वाजवणारे भरपूर आहेत पण त्याचा ते तिरकीट तक्ता धतीन धाडान ते काय मिळत नाही सुंदर अतिशय गोड साथ महाराज करतायत आपण सर्व गावकरी मंडळी जितनी मेहरबानियाँ आपने की उतनी मेरी औकात नहीं ये तो कृपा है जयराम महाराज की वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं आपण सर्वांनी सहकार्य केलं एक सांगू तुम्हाला साधूच्या भूमीमध्ये कीर्तनकाराला जास्त जोर मारायचाच काम नाही कारण ही साधूची भूमी आहे सहज आनंद मिळतो महाराज सहज आनंद मिळतो सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आमच्या बाबांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो आमचे यूट्यूब चॅनलवाले वारकरी यूट्यूब चॅनल
अतिशय सुंदर. आता काय झालं, लोक यूट्यूबवर पाहतात. पंच कमिटी बसली, गांधी म्हणते यूट्यूब चाला. आणि यूट्यूबमध्ये काय असते महाराज माहिती आहे का, पूर्ण जेवणामध्ये फक्त एकच मेनू असते. तो मेनू विशेष करून वाढतात लोक. याचा अर्थ पूर्ण जेवण चांगलं आहे असं कधी समजायचं नाही. जेवण केल्याशिवाय चव सांगायची नाही. पण आता यूट्यूबवरूनच लोक सांगतात, त्यो आणा, ह्यो आणा, त्यो आणा, त्यो घरी नाही एखाद दिवशी. मग महाराज हे असं नाही. वारकरी संप्रदायाची सेवा करतो का, आळंदी पंढरपूरची वारी करतो का, अभंगाचं पाठांतर आहे का, एखाद्या साधूची सेवा करतो का, कधीतरी त्या साधना केली का, अशी साधना करणारी माणसं आणत जा, तरच आपल्या सप्त्याचं सापडले. कारण सांगू तुम्हाला, ही साधूची भूमी आहे. एखाद्या दुसऱ्या गावात कोणी चालेल, पण साधूच्या भूमीत जर आचरण भ्रष्ट माणसं आणली तर साधूचा कोप त्यांच्यावर होत नाही, गावकऱ्यावर होतो. गावकऱ्यांनी आचरण परिपक्व असणारी, ज्ञानोबाराय तुकोबारायची वारी करणारी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्था सिद्धवेठ जयराम बाबा, कुंभार गुरुजी, अशी ज्या संस्थेमधली माणसं आहेत, अशी माणसं असली पाहिजे. सर्वांच्या चरणी एकदा पुनश्च प्रार्थना करतो. महाराज म्हणतात हे साधन सुलभ आहे, गोमट आहे, हे आपण केलं पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे साधना सुलभ गोमटे, तुका म्हणे साधना मदनी